सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आता दिवाळी आलेली आहे, मग आपल्याला कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या ते रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण चकल्याचं पीठ कशा रीतीनं तयार करावं तरच आपल्या चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. तर बघू शकता मी तुम्हाला आज सांगणार आहे. असा मेजरमेंटचा असा ग्लास घ्यायचा आहे. बघू शकता हा ग्लास घेतलेला आहे. आपण एक ग्लास तयार करा, त्या मापाने सगळं मोजून घ्यायचं आहे. तर हा जो ग्लास आहे त्या ग्लासनी आपण इथे 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. बघू शकता 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. तर आता माप कसं घ्यायचं, तर 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर 4 ग्लासाला आपल्याला 2 ग्लास चण्याची डाळ लागणार आहे. चण्याची डाळ घेतलेली आहे बघू शकता. तर 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर 2 ग्लास आपण इथे चण्याची डाळ घ्यायची आहे. माप सांगते तुम्हाला मेजरमेंट. जर तुम्हाला मेजरमेंट जर तुमचं बरोबर असेल तरच तुमच्या चकल्या एकदम परफेक्ट आणि कोणालाही खायला द्याल तर तो अतिशय प्रसन्न होईल तुमच्या चकल्या खाऊन, की खूपच टेस्टी केलेल्या आहे, फारच चांगल्या केलेल्या आहे आणि अगदी तोंडात टाकतात कुरकुरीत लागणाऱ्या चकल्या होणार आहे. तर 4 ग्लास तांदूळ घ्यायचे आहे. तर हे जे तांदूळ आहे ना हे आपण धुवून फॅनखाली वाळवले आहे. याला उन्हात वाळवायचं नाही आहे, याला फॅनखाली वाळवून घेतलेलं आहे. फॅनखाली वाळवल्यामुळे चकली कडक येणार नाही आणि तुमची चकली अतिशय कुरकुरीत होईल. चण्याची डाळ घेतलेली आहे 200. बघू शकता मेजरमेंट पाहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतरचं मेजरमेंट आहे तर एकसारख्या 2 वाट्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 वाटी आपल्याला जाडे पोहे घ्यायचे आहे. जाडे पोह्यांनी अतिशय कुरकुरीतपणा येतो चकलीला. जाडे पोहे अवश्य घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे 4 वाट्या घेतलेल्या आहे. इथे थोड्या मोठ्या साईजच्या घेतलेल्या आहे, इकडे थोड्या छोट्या साईजच्या घेतलेल्या आहे, कारण हे थोडं प्रमाणातच टाकावं लागते, अर्ध्या वाटीपेक्षा कमी. तर इथे ज्वारी घेतलेली आहे 1 वाटी, इथे उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, इथे अर्धी वाटी आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि इथे घेतलेलं आपण धने घेतलेले आहे, ते पण अर्धी वाटीपेक्षा कमी. आता आपल्याला हे सगळं साहित्य खमंग भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण मेजरमेंट घेतलेलं होतं. तर आता त्यानंतर आपल्याला इथे 4 ग्लास तांदूळ कढईमध्ये घालून घेतलेले आहे. अगदी कमी गॅसवर खमंग लालसर येतपर्यंत, थोडंसं लालसर कलर येतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. बघू शकता किती मस्त लालसर असे तांदूळ भाजून घेतलेले आहे आणि अगदी कुरकुरीत अशा चकल्या होतात. अशी भाजणी करायची आहे व्यवस्थित कमी गॅसवर, असं खमंग भाजून काढायचं आहे, ठीक आहे. आपण तांदूळ आता काढून घेऊया. आता डाळ भाजायची आहे. 4 ग्लास तांदळाला 2 ग्लास चण्याची डाळ घेतली होती, ते पण अगदी कमी गॅसवर डाळीला खमंग भाजून घ्यायचं आहे. खमंग भाजायचं आहे याला पण. चला तर मग भाजून घेऊया. डाळ भाजून झालेली आहे बघू शकता. चला तर मग या डाळीला पण काढून घेऊया तांदळाच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर 1 वाटी ज्वारी घेतलेली होती, ज्वारीला पण अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे. ज्वारी खमंग अशी भाजून झालेली आहे बघू शकता. चला तर मग याला काढून घेऊया. 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता, तो पण खमंग भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा खमंग असा भाजून झालेला आहे. चला तर मग याला पण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर जाडे पोहे घेतलेले होते आणि उडदाची डाळ घेतलेली होती 1 वाटी, ती पण खमंग अशी भाजून घ्यायची आहे. कुरकुरीत असे पोहे आणि उडदाची डाळ भाजून घेतलेली आहे. चला तर मग याला काढून घेऊया. जिरं आणि धने खमंग भाजून झालेले आहे बघू शकता. चला तर मग याला पण आपण काढून घेऊया. तर आपली पूर्ण भाजणी अगदी कंप्लीट भाजून झालेली आहे. मित्रांनो आपली भाजणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला चकल्यांच्या भाजणीचा जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक इंस्टाग्रामवाले फॉलो करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.